वक्फ बोर्डाला 10 कोटी निधी मंजूर झाले. 24 तासात 10 कोटीचा निर्णय रद्द करण्यात आला. देवेंद्र फडणवीसांकडून याचं स्पष्टीकरण पण देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र याबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आले असून अवघ्या 24 तासात हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून वक्फ बोर्डाला 10 कोटीचा निधी देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड बळकटीकरणासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता याबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आले असून अवघ्या 24 तासात हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी अंकुश ओवळी. आपण पाहत आहात संवाद मराठी न्यूज. विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर राज्यामध्ये सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला. अशातच महायुती सरकारकडून 28 नोव्हेंबर रोजी एक मोठा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या अल्पसंख्याक विभागाने वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय जारी करण्यात आला होता. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चाही रंगली होती. या निर्णयानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही ट्विट केले होते. सध्या राज्यामध्ये काळजीवाहू सरकार आहे. या सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसतो. फक्त तातडीने काही आपत्कालीन निर्णय घेता येतात. या निर्णय ही प्रशासन पातळीवर घेतला असल्याचे असे दिसत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. अशातच आता 24 तासामध्ये हा मोठा निर्णय रद्द करण्यात आला आहे. वक्फ बोर्डाला निधी दिल्याचा GR ही प्रशासकीय चूक होती, अशी माहिती मुख्य सचिव सुजिता सैनिक यांनी दिली आहे. राज्यामध्ये काळजीवाहू सरकार असताना अधिकाऱ्यांना असा आदेश परस्पर काढता येत नाही, असंही स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहे. याबाबत आता तात्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचनाही राज्याचे मुख्य सचिवांनी दिलेल्या आहेत. दरम्यान याबाबत माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करून माहिती दिली आहे. राज्यात काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डाला निधी देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने GR काढण्याचा हा प्रकार योग्य नसल्याचे मुख्य सचिवांनी तात्काळ तो आदेश मागे घेतला आहे. राज्यात नवीन सरकार येताच याचे औचित्य आणि नियमाधीनता याची चौकशी केली जाईल, असेही त्यांनी म्हटले. 10 कोटी रुपये निधी मंजूर असलेला शासनाने हा GR रद्द केला. याबद्दल तुम्हाला काय वाटते? आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.